नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारू या झी मराठी मालिकेतील मुख्य कलाकारांची माहिती जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कलाकाराबद्दल त्यांच्या पात्राचं नाव, खरं नाव, अंदाजे वय आणि इंडस्ट्री ट्रेंडनुसार प्रतिभाग मानधनाची माहिती पाहणार आहोत। चला तर मग पारू या मालिकेतील कलाकारांचा सविस्तर आढावा घेऊया। पारू या पात्राची भूमिका अभिनेत्री शरयू सोनवणे साकारत आहे, जिने मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये टीव्ही आणि चित्रपट दोन्हीमध्ये काम केले आहे। तिचं अंदाजे वय 29 वर्षे असून इंडस्ट्री ट्रेंडनुसार तिला पारूमध्ये प्रतिभाग 18 ते 25 हजार रुपये मानधन मिळतं। आदित्य ही भूमिका अभिनेता प्रसाद जावडे साकारत आहेत, जे मालिकेत प्रमुख आणि रोमॅन्टिक पात्र म्हणून दिसतात। त्याचं वय 37 वर्षे असून इंडस्ट्री ट्रेंडनुसार त्यांना प्रतिभाग 18 ते 25 हजार रुपये मानधन मिळत असल्याची नोंद आहे। अहिल्यादेवी या शक्तिशाली पात्राची भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहेत, जिने विविध मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे आणि इंडस्ट्री ट्रेंडनुसार तिला प्रतिभाग 20 ते 24 हजार रुपये मानधन मिळत असण्याची शक्यता आहे। दामिनी या पात्राची भूमिका अभिनेत्री श्रुतकृती सावंत साकारत आहे, जिने थिएटरपासून सिरियलपर्यंत विविध भूमिकांमध्ये काम केले आहे आणि इंडस्ट्री ट्रेंडनुसार तिला प्रतिभाग 16 ते 22 हजार रुपये मानधन मिळत असण्याची शक्यता आहे। प्रीतम या पात्राची भूमिका अभिनेता अनुज साळुंखे साकारत आहे, जे मालिकेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि इंडस्ट्री ट्रेंडनुसार त्यांना प्रतिभाग 16 ते 22 हजार रुपये मानधन मिळत असण्याची शक्यता आहे। मोहन या पात्राची भूमिका अभिनेता शंतनू गंगाने साकारत आहेत, ज्यांनी मालिकेत मजबूत पार्श्वभूमी भूमिका साकारली आहे आणि इंडस्ट्री ट्रेंडनुसार त्यांना प्रतिभाग 15 ते 20 हजार रुपये मानधन मिळत असण्याची शक्यता आहे। सावित्री या पात्राची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता वाढे साकारत आहे, जिने मनोरंजन क्षेत्रात विविध भूमिका पार पाडल्या आहेत आणि इंडस्ट्री ट्रेंडनुसार तिला प्रतिभाग 15 ते 20 हजार रुपये मानधन मिळत असण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही होती पारू या मालिकेतील मुख्य कलाकारांची माहिती। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये।